नमस्कार. आज सावित्री मातेची माता जननी सावित्री माता यांच्या जयंती आहे आणि हजारो वर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांच्या जीवनाला त्यांनी उजाळा दिला. शिक्षणाची ज्योत त्यांच्यात तेवत ठेवली आणि अंधश्रद्धेतून त्यांना मुक्त केलं. अशा त्या मातेला त्रिवार अभिवादन आणि त्या मातेच्या एक जीवनचरित्र, जीवनाचा परिचय बंधूंनो भावी पिढीला व्हावा. आज त्या मातेने त्या काळामध्ये ज्या हाल अपेष्टा खाल्ल्या, सोसल्या, भोगल्या, त्यागल्या, आज त्यांना शिक्षणाची देवता मानलं पाहिजे. पण अजूनही शिक्षणाची देवता सरस्वतीच म्हणतात. पण शिक्षणाची खरी देवता असेल ज्यांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं आणि गवऱ्या शेणी झेलल्या, नवे नवे कुटुंबातून त्यांना विभक्त केलं. त्यांच्या सासऱ्यांनी महात्मा फुल्यांना बाहेर काढलं. त्यावेळेच्या समाजाने त्यांना अत्यंत यातना दिल्या, अवहेलना केली. असं असंख्य दुःख त्यांनी झेललं. त्याही मातेला शिक्षणाचा गंध नव्हता. पण त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांना शिक्षणाचं बाळकडू पाजलं. प्रथमतः त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या मातेने जे आज ज्या स्त्रिया बोलतात की शिक्षणाची सावित्री देवी ही कोण आहे, तर म्हणले त्या विभूती महान आहेत. पण ज्यांनी तुम्हा स्त्रियांना बंधनाच्या कोंदणातून बाजूला काढलं, ह्या स्त्री जातीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपले आद्य दैवत कोण आहे, तर सावित्री माता, सावित्री जननी. त्या सावित्री मातेला तुम्ही नतमस्तक झालं पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांनी आणि जे आज बहुजन समाज आहे, या बहुजन समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. भावी पिढीने हे लक्षात ठेवलं पाहिजे. मनुस्मृतीने स्त्रियांना बंधनाच्या कोंदणात घातलं होतं. मनुस्मृती स्त्रियांना विधवा झाल्या तर त्यांना सती जायला सांगितलं होतं. त्यांचं तोंड समाजाने पाहू नये, त्यांचं केस ओपन केलं पाहिजे. आणि त्या क्वचित एखाद्याच्या दृष्टोपदीस पडल्या तर त्यांना नरक यातना दिल्या जात होत्या. बंधूंनो, आज ज्या स्त्रिया मोठमोठ्या राष्ट्रपती झाल्यात, काही वैमानिक झाल्यात, काही विद्वत्तेच्या शिखरावर ज्या चढलेल्या आहेत, ह्याला सर्वस्वी योगदान असेल तर त्या मातेचं, कुठल्या, सावित्री मातेचं. म्हणून आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आज सावित्री माता जर झाली नसती तर आपण कुठे असतो. महात्मा फुले झाले नसते, डॉक्टर आंबेडकर झाले नसते, राजर्षी शाहू महाराज झाले नसते, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, तथागत गौतम बुद्ध झाले नसते. समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुता, भ्रातृभाव, प्रज्ञा, शील, करुणा ज्या शिवरायांनी अष्टप्रधान नेमलं, समतेचा पाया घातला, त्याला खतपाणी तथागत गौतम बुद्धांचं जे तुकोबा, संत तुकोबा यांचे गुरु कोण होते, तर तथागत गौतम बुद्ध होते. तथागत गौतम बुद्धांनी समतेचा पाया रचला. त्यावेळेचा सुद्धा धर्म मार्तंडांनी तथागत तुकोबांना वेडं म्हणलं, आतोनात छळ केला. आज सांगतात ते आपल्याला तुकोबा वैकुंठाला गेले का हो? कोण गेले वैकुंठाला? पाहिलं आपण? पाहिलं नाही. माऊलीला गाडगं सुद्धा मिळू दिलं नाही ह्या मंडळींनी, धर्म मार्तंडांना, पाखंड्यांनी. एकनाथांचा छळ केला, 100 वेळा त्यांच्यावर पान खाऊन थुकले. अहो काय ही मनस्मृती, आज ती बदलू लागलेले. आज म्हणतात आमच्या मनस्मृतीत असं नाहीये. अहो तेच होतं काळाच्या ओघात. तुम्ही आता उघडं पडू लागला ज्या त्या ठिकाणी, मग आता तुम्ही भाषा तुमची बदलली, हे चुकीचं आहे ना. काल एक जणाने पिक्चर काढला, त्या पिक्चरला सुद्धा बंधन आणली.
चालू दिला नाही. कशामुळं? कारण आपली पाठीमागली काळी कर्तृत्व आणि ह्या काळ्या कर्तृत्वामुळं त्याच मंडळाला त्यांचीच लाज वाटते. मी असं म्हणू शकत नाही संपूर्ण ब्राह्मण वाईट आहेत. कारण ज्या वेळेला बाबासाहेबांनी 1927 साली मनुस्मृतीचे दहन केलं त्यावेळेला कुलकर्णी, देशपांडे अशी मंडळी सुद्धा बाबासाहेबांच्या समवेत होती बंधूंनो. आणि त्यांनी सुद्धा हातभार लावला. त्यांना सुद्धा हे पटत नव्हतं. त्यांना सुद्धा पोटतिडक येत होती. आणि ज्या वेळेला 1818ला जावळीचे सिद्धनाथ हे महापराक्रमी माणूस होता. 12 फूट उंच, 1.25 हात त्याचा जोडा होता. अशी प्रचंड ताकद होती. पण ह्या मनुव्यवस्थेनं, ह्या मनुस्मृती नावाच्या ह्या घटनेनं बहुजनांचे हाल केले. हाल करून त्यांना पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. अशात ह्या भूमीमध्ये काय संत अवतरले, काय महंत अवतरले, काय राजे अवतरले, काय योगी अवतरले. आणि त्यांनी वेळोवेळी आज महात्मा फुल्यांचा शेतकऱ्यांचा हसूड वाचून पहा, डोळ्याला पाणी येतं. किती समाजाची लूट झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक होताना काशीच्या गागा भट्टांना बोलवावं लागलं. गागा भट्ट इथं आले. 75% महाराष्ट्राचा खजिना नष्ट झाला. जिजाबाईंनी ते पाहिलं उघड्या डोळ्यांनी. जिजामातेने आपले छत्रपती संभाजी महाराज ह्यांना संस्कृत वाचा येत होतं. आणि त्या काळच्या ब्राह्मणांना ती पोटतिडक होती की छत्रपती संभाजी महाराज संस्कृत शिकलेत. हे शैल्य त्यांच्या डोक्यात, त्यांच्या पोटात जळजळत होतं. त्यांच्या बुडाला आग लागली होती. बंधूंनो, मी हे का सांगतोय की आपण मूळ निवासी आहोत आणि ब्राह्मण विदेशी आहेत. हा मंत्र तुम्ही कायम लक्षात ठेवा. आपण मूळ निवासी आणि ब्राह्मण विदेशी आहेत. आणि त्या मंडळींनी राजाश्रय घेऊन ह्या मंडळींनी काय केलं? राजाच्या आश्रयाला राहून विद्वत्ता, आपल्या विद्वत्तेचं तिथं प्रदर्शन करून राजाश्रय मिळवून ह्या मंडळींनी बहुजन समाजावर, जे आता आपण म्हणतो का नाही, हे सांगतात आपल्याला की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. बुद्ध जर विष्णूचे अवतार असतील तर बुद्धांची तत्व तुम्हाला मान्य का नाही? समता, ह्यांना समता आवडती का? आवडत नाही. स्वातंत्र्य आवडत नाही. जाती व्यवस्था, बुद्धाने सांगितलं 2च जाती आहेत, स्त्री पुरुष. आज मला सांगा, ह्यांचा कुंभमेळा झाला तर योगिनी कुठं आंघोळ करतात आणि योगी कुठं असतात? लिंगभेद ह्यांच्या मनातला गेलाय का? अजून नाही गेला. तुम्हाला फक्त म्हणतात स्त्री म्हणजे माता आहे, जननी आहे, भगिनी आहे, आदिशक्ती आहे, आदिमाता आहे. फक्त हे म्हणायचंय, वास्तवात नाही बंधूंनो. वास्तवात काही नाही. वास्तवात भेद आहेत. ह्या विश्वात महान असे 4 धर्मगुरू होऊन गेले. पहिले झाले मोहम्मद पैगंबर. ते म्हणले माझ्याकडे या आणि मोक्ष आणि मुक्ती मिळवून घ्या. मी देवाचा शेवटचा प्रेषित आहे. तदनंतर येशू ख्रिस्त झाले. ते म्हणले मी देवाचा मेंढपाळ आहे, देवदूत आहे. तुम्ही माझ्याकडे या आणि मोक्ष आणि मुक्ती मिळवून घ्या. तिसरे झाले श्रीकृष्ण. त्यांनी सांगितले मी देवाचा देव मीच आहे. झाडाचं पान सुद्धा माझ्या सत्तेविना हलत नाही, असे ते प्रांजळपणे बोलले. अनेक हिंदू धर्माचे तुकडे तुकडे झाले, मतभेद झाले, पंथ झाले. आपल्याला कुणाबद्दल वाईट म्हणायचं नाही किंवा बोलायचंही नाही. आणि बुद्ध चौथे झाले. बुद्धाने सांगितलं प्रज्ञा, शील, करुणा, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुता, भ्रातृभाव,
स्त्री पुरुष हे सर्व एकच आहेत. हे विश्व, ह्या विश्वाला कुणी तारणहार नाही. हे विश्व प्रसवलेलं आहे. पाप पुण्य तुम्हाला तुमचं कर्म हे शासन देत असतं. पुनर्जन्म कशाचा बुद्धांना हे मान्य नव्हतं. किंवा तुम्हाला कर्मामुळे दुःख भोगावं लागतं. तुमची जर सत्कर्म असेल तर सत्कर्माची गोडच फळं तुम्हाला मिळणार आहेत असं बुद्धांनी सांगितलं. आज 152 देशामध्ये बौद्ध धम्म आहे आणि ज्या ज्या राष्ट्रात बौद्ध धम्म आहेत ते राष्ट्र सुखी आहेत. आपण आपले नेते मंडळी, प्रधानमंत्री, आपले काही नेते मंडळी, बाहेर उद्योगपती जे बाहेर गेल्यानंतर सांगतात आम्ही बुद्धांच्या देशातून आलोय. आणि इथं आल्यानंतर आपण जर इथं पाहिलं, ज्या वेळेला बाबरी मशीद पाडत होते, उत्खनन चालू होतं, आम्हाला बाबासाहेबांनी एक महामंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि शासनकर्ती जमात बना. पण आम्ही काय झालं, शिकलो पण आमच्यात दुही माजली, आमच्यात गटतट झाली. आमच्या पक्षात बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला पक्ष काढून दिला 100 गट झाले. व्यक्ती स्वातंत्र्य ज्यांनी त्यांनी अनुभवलं आणि जिथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 100 तुकडे झाले. गटाताटात तो पक्ष विभागला गेला. आत्ता आमचे प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन समाज पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. की आजही अजून 18 बोलवते, जे आपण 12 बोलवते आहेत, ही ह्यांची किंवा मराठा आहे, मराठ्यात सुद्धा प्रस्थापित मराठा आणि गरीब मराठा असं त्यांनी जे लेक्चर केलंय. कुठं अन्याय झाला, अत्याचार झाला, कुठं विषमता दिसली त्यांच्या डोक्यात आलं तर ते धावून जातात, बोलतात, ते आपलं प्रखर मत मांडतात. आणि ते बाबासाहेबांचे वंशज आहेत आणि त्यांची विद्वत्ताही तितकीच आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी ही आज आपण त्यांच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. बंधूंनो, तर तुम्हाला स्वातंत्र्य, समता, विश्व बंधुता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांच्याकडे वळा. आमच्या त्या पक्षाला तुम्ही जाणून घ्या आणि आपलं म्हणा. एवढं बोलतो आणि आजचं सावधान याचा विषय संपवतो. जय हिंद, जय भारत, जय सिद्धनाथ, नमो तस्स, नमो बुद्धाय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, सबका मंगल हो, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.